नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट अखेर आलेली आहे आणि ती अपडेट आपण पाहणार आहोत। 7व्या हप्त्याचं अखेर वाटप जाहीर झालेलं असताना त्याची तारीख किती आलेली आहे आणि त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट केले जाणार आहेत, कोणता तो दिवस असणार आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये हे क्रेडिट केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि ती बातमी आपण पाहणार आहोत। कारण नमो शेतकरी योजनेच्या अगोदर 2 तारखेला PM किसान योजनेचे पैसे पडलेले होते आणि त्यानंतर लगेच हे पडत असतात। राज्य शासन केंद्र शासनाकडून PM किसानचा डाटा मागून घेतल्यानंतर हे नमो शेतकरी योजनेचे पैसे टाकले जात असतात, परंतु ते अजूनपर्यंत झालेले नव्हते आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले गेले नव्हते। त्यामुळे आता शेतकऱ्यांना 7व्या हप्त्याचं वाटप अखेर जाहीर झालं आणि त्याची डेटसुद्धा आलेली आहे। ती डेट तुम्हाला आपण सांगणार आहोत, त्या तारखेला हे पैसे वाटप होणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जे आतुरतेने शेतकरी वाट बघत होते त्या शेतकऱ्यांसाठी आता 2,000 रुपयांचं क्रेडिट त्यांच्या खात्यात केलं जाणार असल्याने शेतकरी आनंदी झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचं वाटप आता कधी केलं जाणार आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण शेतकऱ्यांना आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा। चला तर जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। चला जाणून घेऊयात शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी पडणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचं क्रेडिट होणार आहे आणि हे 2,000 रुपये तुम्हाला लवकरच मिळणार असल्याने आता शेतकरी आनंदी झालेला आहे। कारण त्याची डेट समोर आलेली आहे आणि ते वाटप फिक्स झालेलं आहे। कोणत्या सणाच्या मुहूर्तावरती शासनानं निर्णय घेतलेला आहे, काय अपडेट आहे आणि कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला लाभ भेटत असेल, आतापर्यंत भेटला असेल, परंतु इथून मागे जर तुम्हाला हा नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटला असेल आणि आता PM किसान योजनेचा जर 2 तारखेला लाभ पडला नसेल, तर काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2ही हप्त्याचे पैसे पडणार आहेत। कारण तसे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, परंतु काय केल्यानंतर हे शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत। काही काम तुम्हाला करायचे आहेत, ते काम करून घ्या, लगेच हे 2ही हप्ते तुम्हाला जमा होतील। पहिलं जे काम आहे ते तुम्हाला करायचं आहे, आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। कारण DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात, त्यामुळे आधार सीडिंग असणं गरजेचं आहे। आणि दुसरं काम करायचं आहे, फार्मर ID कार्ड काढून तुम्हाला ते फार्मर ID कार्ड PM किसान योजनेशी जोडून घ्यायचं आहे आणि तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ भेटत असेल तरच हा नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात असतो। त्यामुळे तुम्हाला फार्मर ID कार्ड काढणं गरजेचं आहे आणि कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेची किंवा स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड बंधनकारक इथून पुढे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 2 तुमच्याकडे हे डॉक्युमेंट करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत आणि हे डॉक्युमेंट केल्यानंतर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या 2ही योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला 100% लाभ हा वितरित केला जाणार आहे आणि त्याची डेट आपण आता सांगणार आहोत। कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु 2 लाख शेतकरी असे आहेत की त्यांनी अजून फार्मर ID कार्ड काढलेलं नाही, त्यामुळे त्यांना PM किसान योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचं फार्मर ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। जर फार्मर ID कार्ड काढलाच नसेल तर तुम्हाला कृषी विभागाची कोणतीच योजना भेटणार नाही आणि नमो शेतकरी आणि PM किसानचे सुद्धा पैसे पडणार नाहीत। त्यामुळे हे तुम्हाला फार्मर ID कार्ड लगेच काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे लाभ सुरळीत भेटणार आहेत आणि तुम्हाला शेतकऱ्यांना हे पैसे 2,000 रुपये क्रेडिट कधी होणार आहेत, तर 23 तारखेला बैल पोळा सणानिमित्त
शेतकऱ्यांना हे पैसे क्रेडिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 23 तारखेला पैसे येण्याची शक्यता आहे आणि शासन तसा निर्णय देणार आहे. त्यामुळे नमो शेतकरीचे 2,000 रुपये आता 23 तारखेला जमा होण्याची दाट शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण बैलपोळा सण हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. त्यामुळे हा जो हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा तो बैलपोळा सणानिमित्त देण्याचं ठरवलेला आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे तर सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे पडणार, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार नाहीत. कारण शेतकऱ्यांना हे फार्मर ID कार्ड आणि KYC आधार सीडिंग या ज्या गोष्टी आहेत या करून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर हे पैसे पडत असतात. शेतकऱ्यांनी ते काम करून घेतलं तर मात्र तुम्हाला लगेच पैसे जमा होतील. आणि दुसरी एक अपडेट, PM पीक विमा योजनेचा दुसरा जो टप्पा आहे तो 8,000 कोटींचा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक मोठी भेटू शकते आणि हे पैसे गिफ्टच्या स्वरूपात तुम्हाला लवकरच येण्याची शक्यता असल्याने आता कृषी विभागातर्फे याचीही कार्यवाही लवकर चालू होत आहे आणि हे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हे अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये हाईपसुद्धा करू शकता. धन्यवाद.